कल्याणमध्ये महायुतीच्या प्रचारासाठी रोड शोचं आयोजन करण्यात आलं होतं। कल्याणमधील आमचे सर्व उमेदवार निवडून येणारे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी विश्वास व्यक्त केलाय। उमेदवाराच्या पाठी खंबीरपणे उभं राहावं लागतं। यांचे नेते घराबाहेरच पडत नाही। उद्धव ठाकरेंना आता श्रीकांत शिंदे यांनी टोला लगावलाय। लोकांचा प्रचंड उत्साह आहे, त्याचबरोबर प्रतिसाद आहे आणि 100% जे आहे हे कल्याण डोंबिवलीमध्ये पैकीच्या पैकी महायुतीचे जे आहे उमेदवार निवडून येतील। शुभेच्छा। इलेक्शन चालू आहे तर गाठीभेटी तर घ्यायलाच लागतील, बाहेर यायलाच लागेल। कसला दबाव आता मला वाटतं उमेदवारांना विचारलं पाहिजे का माघार घेतली करून। कार्यकर्त्याच्या मागे जे आहे नेत्यांनी उभं राहायला लागतं। जेव्हा जो कार्यकर्ता जो आहे हा पूर्णपणे ताकदीने इलेक्शन मध्ये उभा राहतो, यांचे नेतेच बाहेर कधी पडत नाही तर उमेदवार कसे काय राहतील। पुण्यामध्ये अजित पवार सुप्रिया सुळे एकत्र येणार आहे। राष्ट्रवादीचा संयुक्तिक जाहीरनामा प्रकाशित होणार आहे। 10 जानेवारीला जाहीरनामा प्रकाशित होणार आहे। तर अजित पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आणि अमोल कोल्हेंच्या उपस्थितीमध्ये हा जाहीरनामा प्रकाशित होणार आहे। पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी अजित पवार आणि रोहित पवारांचा सध्या एकत्र प्रचार सुरू आहे। अजित पवार यांचं भाषण हे सुसाट असतं, जे मनात आहे तेच ओठात असतं। काकांवर पुतण्याची स्तुती सुमनं पाहायला मिळाली। तर छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकामध्ये मलिदा खाणाऱ्या गरुडाला लाज वाटायला हवी, रोहित पवारांनी असं वक्तव्य करत महेश लांडगे यांच्यावर टीका केली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।